महाराष्ट्र राज्याची राजधानी? सातारा. उपराजधानी? मुंबई. बरोबर आहे का? 17 सप्टेंबर 1949. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? माहित नाही. नाही माहिती. माहित नाही. पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्र राज्याचे? वसंतराव देशमुख. वसंतराव देशमुख. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? दिल्ली. ओके. उपराजधानी? नवी मुंबई. ओके. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आलेल्या यशानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर देशामध्ये सगळ्यात जास्त प्रगती करणारं राज्य म्हणून महाराष्ट्रानं आपली ओळखही बनवली. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची ही जी पार्श्वभूमी ऐतिहासिक आहे, ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल आपल्या आत्ताच्या जेनजी पिढीला कितीपत माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकीकडे नेपाळ आणि बांगलादेश सारख्या देशामध्ये सत्ता पालट करण्याची ताकद ही जेनजी पिढीमध्ये आहे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या जेनजी पिढीला कितपत माहिती आहे आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल, ही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नाव काय मित्र तुझं? राठोड युवराज. तुझं नाव? आर्यन राठोड. आर्यन, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 17 सप्टेंबर 1949. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? माहित नाही. नाही माहिती. माहित नाही. तुमचं नाव काय? यश लाहोरे. यश, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1974. नाही, 74 नाही, अगोदर झाली. माहित नाही, सन्नी होय वर्ष. नाव काय तुमचं? ऐश्वर्या. रोशनी. ऐश्वर्या, मला सांगा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? आय हॅव नो आयडिया. 1 मे आय थिंक. 1 मे. 1 मे ते हे नाही माहिती, नाही माहिती तेवढं. 1 मे. मित्र, तुझं नाव काय? सोहम धनवाडी. सोहम, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? काय माहित नाही. मित्र, नाव काय तुझं? पार्थ पवार. पार्थ, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? माहिती नाही. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? नो आयडिया. नाव काय तुझं? श्रुत. तुझं? गौरी. श्रुती, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तुला माहिती? नाही. बरं, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री सीएम कोण होते? नाही आयडिया. सॉरी. मित्र, नाव काय तुझं? माझं नाव तुषार अंबोरे. तुषार, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती काय आयडिया नाही आहे मला. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ॲक्च्युली या सर्व ज्या गोष्टी आहेत, ऑलरेडी माझा एक इंटरव्ह्यू झाला आहे याच्याविषयी. तर जनरल नॉलेजविषयी मला तेवढी माहीत नाही. बट मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर आहे आणि सध्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये सुद्धा टीचिंग करतोय. बट या सर्व गोष्टी म्हणजे स्पेशली राजकारणामध्ये मला तेवढा इंटरेस्ट नसल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये मी तेवढं माहिती याची घेतलेली नाही आहे. मित्र, नाव काय तुझं? शुभम. शुभम, मला सांग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1960. बरोबर आहे का? बरोबर. तर मित्र, मला 1 मे 1960. हा मित्र, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. काय महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? काही लक्षात नाही राहत. नाही. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तुम्हाला काय वाटतं? नाही. मित्र, नाव काय तुझं? अजिंक्य. अजिंक्य, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? ते काय मला माहित नाही. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? डॉक्टर राजेंद्र. चव्हाण सुदे. चव्हाण आय थिंक. एवढं नाही माहिती. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. हा. यशवंतराव चव्हाण. चव्हाण. तुला काय वाटतं? हा, ते जे कन्फर्म आहे. कन्फर्म. हा. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? पण महिला का नाही, पुरुष. पुरुष का? नाही माहिती. पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्र राज्याचे? वसंतराव देशमुख. वसंतराव देशमुख. वसंतराव देशमुख. तर काय नेमकं राज्याची आपल्या राजधानी कोणती? आपल्या राज्याची, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ना. मुंबई.
हा मुंबईच. उपराजधानी उपराजधानी दिल्ली नाही पुणे असेल. पुणे. यस पुणे. पुणे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी एवढा तर पुणे आहे ना? माहित नाही. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? दिल्ली. ओके. उपराजधानी? नवी मुंबई. ओके. मुंबई. उपराजधानी? उपराजधानी नागपूर. महाराष्ट्र राज्याची राजधानी? सातारा. उपराजधानी? मुंबई. बरोबर आहे का? महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी? नागपूर. नागपूर. मला सांग, महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत कोणतं? जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? नाही माहिती. दिल्ली. उपराजधानी? मुंबई. मला सांग, महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत कोणतं? महाराष्ट्र राज्याचं का? नाही आठवत. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत कोणतं? महाराष्ट्रच माहित. महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं? जनगण मन. महाराष्ट्र- वंदे मातरम पण असू शकतं. जनगण मन, वंदे मातरम. नाही, महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत जनगण मन आहे का वंदे मातरम? कोणचं आहे, म्हणजे काय आहे अजून? राष्ट्रगीत ना. National राष्ट्रगीत anthem नाही, ना. राष्ट्रगीत नाही, मग? राज्यगीत. राज्यगीत. जनगण मन. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कोण लिहिलंय ते? ते आठवत नाही आता. राज्यगीताचं नाव काय? काय? ऐकलंच महाराष्ट्राचं राज्यगीत ऐकलं नाही? असेल पण माहिती नाही ते राष्ट्रगीत. जे जे महाराष्ट्र माझा हे गीत ऐकलं की? ते राष्ट्रगीत हे नव्हतं माहिती. राष्ट्रगीत नाही. आपल्या राज्यगीत. तुम्ही सांगितलं की तुम्ही म्युझिक डिपार्टमेंटला शिकवता. महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं? महाराष्ट्राचं राज्यगीत, राष्ट्रगीत वगैरे मला माहिती आहे, ठीक आहे. आणि राज्यगीत जे आहे जय जय महाराष्ट्र माझा, ठीक आहे, एवढ्यातच ते नेमून दिलं. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत कोणतं? महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत नाही सांगता यायचं मला. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल अजून काय सांगू शकतो? तसं बघण्यासारखं म्हणजे महाराष्ट्रात बाकी सगळे गड किल्ले आहेत, एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आपल्याला. आणि कुठेतरी म्हणजे माझ्यासोबत मी पण त्या सगळ्यांमध्येच आहे की ज्या लोकांना अजून त्या गोष्टीची जाण नाही आहे, किंवा आपण एका पावन मातृभूमीवर जन्मलोय. एक लेगसी, आपण इंग्लिश जर वर्ड हा यूज केला तर एक लेगसी आहे आपल्या या मातीला, सगळे संतांची भूमी आहे. पण याबद्दल जास्त पुस्तकांमध्ये किंवा पाठ्य जे पहिली 10वी पर्यंत असेल तर जास्त इन्फॉर्मेशन नाही, ती अजून वाढली गेली पाहिजे. जसं की आता जसं तुम्ही जेवढे क्वेश्चन विचारले तेवढे मला आले, पण अजून त्यात डीपली जर गेलो आपण तर या गोष्टी माहीत नाही ना. आणि तसं तर आता तुम्ही बोललेत म्हणून माझ्या डोक्यात पण क्लिक झालं की आता मी त्या गोष्टीचा जरा अभ्यास करेल, की जिथं राहतो ॲटलिस्ट त्या तिथलं सगळं काय काय आहे, कोणता म्हणजे राज्याचा पक्षी कोणता आहे, राज्य पक्षीच बोलतो का आपण त्याला, जसं की नॅशनल बर्ड असतो तसं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे मी पण जरा अभ्यास करेल आता. ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली होती, तिच्याबद्दल तुला काय माहिती आहे? काहीच माहित नाही त्याच्याबद्दल तर. मला पण नाही माहिती त्याच्याबद्दल काही. नाही, इतिहासामधलं ज्यादा काही माहित नाही मला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि ती चळवळ नेमकी काय होती, काय वाटतं त्याच्याबद्दल? आयडिया नाही. काहीच आयडिया नाही. नो आयडिया. चळवळ इन द सेन्स की आता जसं मी सांगितलं याविषयी जास्त माहिती नाही आहे, बट चळवळी भरपूर टाईपच्या ऐकल्या. जसं की त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, बट टिळक होते, बाळ गंगाधर टिळक, आणि अशा असल्या टाईपचं थोडंफार मी माहिती ऐकलं आहे. तर त्यांनी मग या सर्व गोष्टींमध्ये हातभार घातला, ठीक आहे. भारतीयांना पूर्ण इंडिपेंडंट बनवण्यासाठी, महाराष्ट्र एक पूर्ण प्रॉपर निर्मित करण्यासाठी त्यांनी भरपूर मदत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.